नमस्कार मित्रांनो, आज आपण वायर पट्टीच्या साह्याने व्हिडिओ बनवणार आहे. हो का, ही वायर हो का, असं कंटिन्युअर आपलं पॅलेट कुठं कंटिन्युअर असं बांधण्याकरता ह्याच्याकरता कुठली बी कापडाची आपली लादी असती, मोठी लटकट असतो, त्यात आपल्याला असे बांधण्याकरता वापर करतात. मग अशा वापरलेल्या वस्तू टाकून दिलेल्या असतात, तरी मग आपण असं ह्या गोळा करून आणलेले आहेत. मग आपल्याला आज ह्याच्यापासूनच वस्तू बनवायची. एक वस्तू असं बनवायची आपल्याला की आता आपण ही पट्टी साईडला ठेवूया. आपण त्यातलीच ही पट्टी आहे, ही पट्टी आहे. मग ह्या पट्टीपासूनच आपल्याला आज एक अशी व्यवस्थित आपल्याला वस्तू बनवायची की तुम्ही म्हणता दादा खरंच वस्तू खूप छान बनवली. तरी आपल्याला सुरुवातीला ही आपल्याला पट्टी एवढी लांब घ्यायची आपल्याला. आपल्याला 22 23 अशी 23 घ्यायची. बघा 23 अशी 23 घ्यायची. ही पहा आपल्याला 23 घ्यायची पट्टी. 23 पासून आपण कट करतोय बघा. आपल्याला अशी 23 पासून कट करून घ्यायची आहे. बघा मग अशा पट्ट्या आपल्याला 8 पट्ट्या लागणार आहेत. 8 पट्ट्या आपल्याला काढायच्या. बघा आपली एक पट्टी पहिली या, आपल्याला अशा पद्धतीने अगोदर पट्ट्या काढून घ्यायच्यात. आपल्याला पट्ट्याच्या सहाय्याने इनून एक वस्तू बनवायची. बघा आणि एक पट्टी आपल्याला काढायची. ही पहा मित्रांनो, आपल्याला अशा पद्धतीने 8 पट्ट्या काढायच्या होत्या. आपण 8 पट्ट्या आता काढून घेतलेल्या आहेत. ही पहा 3 3 ही 4 4 5 6 7 आणि ही लास्ट 8 पट्ट्या. आपल्याला अशा ह्या वायर पट्टीच्या अशा पट्ट्या 8 पट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या अशा पद्धतीने. मग आज आपल्याला ह्या 8 पट्ट्याच्या सहाय्याने ह्या वायर पट्टीने आपल्याला काय बनवायचंय आणि बघा आता तुम्ही आपण काय बनवतोय ती. बघा आपल्याला सुरुवातीला ही पहा आपल्याला अशा 2 पट्ट्या काढून घ्यायच्यात. तेव्हा आपल्याला अशा 2 पट्ट्या काढून घ्यायच्या. आपल्याला सुरुवातीला 2 पट्ट्या लागणार आहेत. आपल्याला अशा पद्धतीने पट्ट्या मांडून घ्यायच्या सुरुवातीला. आपल्याला अशा पद्धतीने मांडून घ्यायच्यात पट्ट्या.
अशा आपल्याला पट्ट्या बांधून घ्यायच्या. तर तरी आपण सुरुवातीला अशा पट्ट्या मांडून घेतलेल्या आहे. मग ह्या पट्ट्यापासून आपण येणून काय वस्तू बनवतोय ही तुम्ही आपला आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला समजून येईल. बघा आपण आता चालू करतोय. बघा आपल्याला पहिल्यांदा बघा अशा पद्धतीने आपल्याला बघा हे मुडपून घ्यायचं. बघा बघा इथं ही पहा. बघा आपण अशा पद्धतीने मुडपून घ्यायचे. बघा मग आता हे मुडपून घेतलं ना तर बघा आपल्याला हे पट्ट्या वाकड्या झाल्या का. बघा आपल्याला या अशा पद्धतीने बघा हे पट्ट्या अशा वळवून घ्यायच्यात. अशा अशा पद्धतीने आपल्याला वळवून घ्यायच्यात. बघा हे आपण कसं वळवले बघा. बघा ह्या अशा दोन पट्टे, एक पट्टी अशी होती तिला माघारी धूम घातलेली आणि त्याच्यामधून तेव्हा अशी पट्टी घातलेली. मग आता आपल्याला बघा ही पट्टी आपण हितनं घातली का नाही, तर आता आपल्याला बघा ही पट्टी ह्याच्यामधनं अशी वर्ण घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने आपल्याला ही वर्ण घ्यायची. बघा अशी वर्ण घ्यायची. बघा आपल्याला अशी वर्ण घ्यायची. बघा बघा एक खालनं गेली, एक वर्ण आली. काय आपल्याला अशा पद्धतीने ह्या पट्ट्या लावून घ्यायच्या. हे पहा आपल्याला काय अशा पद्धतीने पट्ट्या लावून घ्यायच्या. परत आपल्याला त्याच्या खालनं पट्टी अशी लावून घ्यायची. अशा पद्धतीने पट्ट्या लावायच्या. हे अशा पद्धतीने आपल्याला ह्या पट्ट्या लावून घ्यायच्या. आपण आता ह्या पट्ट्या लावून घेतलेल्या आहेत. बघा आता हे 2 4 6 7 आणि ही एक 8 पट्ट्या आपण अशा लावून घेतलेल्या आहेत. तेव्हा मग आपल्याला आता परत आपल्याला काय अशा पद्धतीने पट्ट्या लावून घेतल्यात ना, तर काय इथली सुरुवातीला ही पट्टी अशा पद्धतीने दुमती करून घ्यायची. ही दुमती करून घ्यायची. ह्या पट्टीला वरती घ्यायचंय. असं वरती घ्यायचंय. अशा पद्धतीने वरती घ्यायचंय. परत ही एक खाली हे आपल्याला अशा पद्धतीने ह्या पट्ट्या अशा जुळवून घ्यायच्यात.
आता काय करू आपण, हे कार्पेट आहे आपल्याला हे गुत्त आहे, आपण ह्याच्या खाली एक पाट घेऊ बघा. पण अशा पद्धतीने एक पाट घेतलेला आहे. ते कार्पेट सारखं ह्याच्यामध्ये दोऱ्या गुतायला लागल्या. आपल्याला असं करायचं होतं बघा. तरी आपल्याला अशा पद्धतीने परत हे अशा पद्धतीने ही परत पट्टी ह्याच्या वर घ्यायची, एक खाली जाती त्याच्या परत वर घ्यायची. आपल्याला अशा पद्धतीने वर घ्यायची पट्टी. परत ह्याच्या खाली अशी जाते ही पट्टी. आपल्याला हे पहा, आपल्याला तरी ताणून घेतल्या थोड्या आपण. परत ही पट्टी परत आपल्याला अशाच पद्धतीने पहिलं केलं तर आपण त्याच पद्धतीने करायचं. एकाडी एक पट्टी घालवायची. अशा पद्धतीने आपल्याला या पट्ट्या अशा उतरवून घ्यायच्यात. आता आपण हे गुंतवलेलं आहे. आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला इन्कम करायचं आहे. बघा मित्रांनो, आता आपल्याला ह्या बाजूला जे केलं ना आपण तशाच पद्धतीने ह्याही बाजूने बघा अशा पद्धतीनेच करायचे. ही एक खाली जाती पट्टी, ही एक वरती येते. बघा आपल्याला अशा पद्धतीनेच घ्यायच्यात करून. प्रत्येक येड्याला आपल्याला एक पहिल्यांदा पट्टी खाली गेली पाहिजे आणि त्याच्यानंतर ही वरती आली पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला या पट्ट्या आणून घ्यायच्या वरती. आपल्याला प्रत्येक पट्टीला आपण असंच करत चालायचं. आता आपल्याला हे आता कसं केलंय बघा तुम्ही. हे बघा आता आपल्याला ह्या साईडने परत अशा पद्धतीने पट्टी दुमतून घ्यायची.
मुडपण घेतल्याच्या नंतर मग आपल्याला अशा पद्धतीने पट्टी मुडपून घ्यायची. आता परत आपल्याला ह्या अशा पद्धतीने घ्यायच्यात. ह्या साईडनी एका गाडी एक अशा हे आपल्याला पट्ट्या लावून घ्यायच्यात. मग आपल्याला अशा पट्ट्या लावून घ्यायच्या होत्या. बघा आता याला आपण थोडं थोडं आड्याला सरकूया. ह्याच्यापासून आता आपण काय बनवतोय हे तुम्ही बघा, मग तुमच्या लक्षात येईल. आणि हो का या इंतानी ह्या अशा पद्धतीनेच इन्कम करायचं बघा. बघा परत आपल्याला बघा हीच पट्टी बघा अशी घ्यायची. बघा या आपल्याला ह्या अशा पद्धतीने सर्व पट्ट्या लावून घ्यायच्यात. बघा आपण सुरुवातीला कसं येणलं होतं ह्या पद्धतीने असं येणलं होतं. आता परत ही बाजू येण्याची म्हणजे आपल्याला हे असं पद्धतीने आपल्याला येणच चालायचे. एक पट्टी वर घातली की एक खालनं घ्यायची.
हे बघा, हे पहा, पहिलं कण त्रिकोणी झाले आणि कसलं चालतं, आत्ता काय व्हायला लागले बघा. आपण आता काय बनवतो याच्यापासून तुम्ही आता बघा. आता आपण ही पहा, आपल्याला अशा पद्धतीने बनवायचे होते बघा ही वस्तू. बघा आता आपल्याला ही कट करून घ्यायच्या. हे आपल्या राहिलेली ना, याला कट करून घेऊ. ही पहा, बघा आपण आता ही कट करून घेतलेले. हे कसे वाटतंय तुम्हाला बघा. आपले ही आपल्याला सूप म्हणलं तरी तयार होत आहे. पहिली जुनी माणसं होती ना आपली, आता एक दळणं ही ताटाने ही लोक करतात, पटापटा खडे निवाडतात आणि हे करतात. पण पहिल्यांदा आपल्या अशा केकताडाच्या ह्याच्या आणि झाडूचे आपले बनवतात ना, त्याने का सूप असे बनवायचे, त्याच्या चिरा बनवून इळूच्या लाकडाच्या ह्याने. मग हे अशा पद्धतीने सूपच तयार झाल्यासारखं होते. सूप म्हणलं तरी चालतंय. बघा आहे का, किती व्यवस्थित वाटतंय. मग तशाच आपण अनेक वस्तू बनवलेल्या आहेत, तुम्हाला दावतो मी. बघा ही काय, हे आपण टाय बनवलेली, हे गळ्यात घालतात ना टाय. अशा पद्धतीने टाय म्हणलं तरी चालतंय बघा. आहे का. मग बघा टाय एक बनवलेली. परत तुम्हाला सांगतो, बघा पहिल्यांदा प्रयत्न केला आपण. बघा ही पण बनवलेली आपण. याला कलर आपल्याला द्यायचं होतं, प्रत्येक ह्याला वेगळा वेगळा कलर द्यायचा होता, पण ते आपल्याकडे आता कलर नसल्यामुळं आपण दिलेला नाही. परत लक्षात आलं कलर पाहिजे होता याला. मग ही पहा, आपल्या इथं अशा किती बी वस्तू पडलेल्या घरात मध्ये असतात, इकडे ठेवू तिकडे ठेवू करतो आपण. मग त्याच्यासाठी आपण वस्तू ठेवण्याकरता बघा कसे मस्त पैकी ती बनवली बघा. आपल्याला देवपूजासाठी फुले हे आणण्याकरता हे असे लागणारी वस्तू आहे. मग आपण आणणार नाही यात फुले, पण आपण बनवले त्याच्यासाठी. मग ह्याच्यासाठी आपल्याला बघा आता घरच्या वस्तू शिल्लक अशा राहतात ना, कुठे बी पडतात ना, मग तेव्हा आपल्याला अशा पद्धतीने बघा ही ठेवायची. बघा आपलं पेन असून द्या, परत आपले रिळा असून द्या कपडे शिवायचे. बघा आपल्या असे कुठेही राहण्यापेक्षा आपण असं ठेवू शकतो. ही पहा, मग आपण ही वस्तू बनवलेल्या तुम्हाला कशा वाटल्या हे आपल्याला कमेंट करून तुम्ही सांगा. आणि कोणाला जरी लागत असेल तरी आपल्याला कमेंट करून मागून घ्या. मग या अशा वस्तू बनवल्या होत्या आपण. मग तुम्हाला कशा वाटतात ती कळवा मला. नमस्कार.